तर हाय मित्रांनो, मी आपला रोशन चव्हाण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमच्या भाऊचा हा डे 5 आहे आपल्या डेली ब्लॉगिंगचा. तर आज आहे संडे आणि मी नाईट करून आलो ना, मी त्यामुळे खूप रात्रीला खूप दमलो होतो. तर मी आज उशिरा उठलो. आज वाजले आता दुपारचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी आंघोळ विंघोळ करून रेडी आहे खूप. आणि एक तुम्हाला अशा जागेवरती घेऊन जाणार आहे मी की ती जागा खूप भारी आहे. आणि ती जागा आहे इथून बाणेरला, आणि बाणेर इथून आहे आपल्या घरापासून आहे 4-5 किलोमीटर तर असेलच. तर आता आपण जाऊया फटाफट तिथं. आता सध्या मी घरी आहे, आंघोळ विंघोळ केलेली आहे मी. आता सिंपल एक टी शर्ट घालूया आणि त्यानंतर जाऊया आपण बाणेरला. तर वाहनं टी शर्ट मी टाकलेलं आहे आणि हलका आहे, खूप कम्फर्टेबल वाटते मला. आणि मोसम बघा, बाहेरचा मोसम आज कसा झाला आहे. मोसम पण ऊन खूप शांत, ऊन पण नाही आज, नंतर 2-3 दिवस झाले खूप ऊन होतं. आज ऊन पण शांत आहे, म्हणजे ऊन शांत आहे म्हणजे ऊन तपलेलं नाही आहे आज, कारण की संध्याकाळ झाले 4:30 वाजलेले आहे. तर फटाफट मी होऊन गेला आहे रेडी. आता जाऊया आपण गाडी. जरा दाखवतो तुम्हाला. बघितलं हे माझं टी शर्ट, झोमॅटो गॅंग टी शर्ट, पार्ट टाईमला टी शर्ट. आणि हा माझा बेड. बाकी आज नाश्ता केला मी, इडली होती उरलेली पण आहे. 4 इडली उरलेली. रात्रीला काम येईल. तर वाहनं आता आपण जाऊया आपल्या गाडीजवळ. फुल तयार झालेला आहे मी, आणि आपली गाडी तिथं लागलेली आहे त्या साईडला. ती लागलेली आपली गाडी, ती वाली एवढीशी दिसते. तर जायचं आपल्याला आता. चावी बिवी घेतलेली आहे मी, आणि आता टायमिंग झाला 5:30 होऊन गेले, आज उशीर झाला. ठीक आहे, तर जाऊया आपण बाहेर आपल्या गाडीजवळ, त्यानंतर जाऊया आपण मंदिरावरती फटाफट. तर वाहनं मी आता आलेलं आपल्या गाडीजवळ, आणि हमेशावानी आपली गाडी खराब झालेली आहे. आणि सर्वात पहिले आपल्याला गाडी क्लीन करूया थोडीशी, आणि पेट्रोल टाकायचं आहे गाडीमध्ये, आणि त्यानंतर आपण जाऊया ते मंदिरावरती. तर चला, आता मी गाडी स्टार्ट करतो. तर भावांना आपल्याला जायचं आहे आता पेट्रोल पंपावरती. इथं समोरच एक पेट्रोल पंप आहे, आणि पेट्रोल पंपावरती जाऊया आपण, आणि त्यानंतर जाऊया आपण त्या मंदिरावरती. हे मंदिर एकदम टॉप हिलला आहे, म्हणजे एकदम टॉपला आहे, आणि तिथं ट्रॅकिंगला पण जायला आवडेल, म्हणजे कारण की आपण आता दर्शनाला जाऊया. आणि नेक्स्ट जो ब्लॉग येणार आहे आपला, ते आपण ट्रॅकिंग करूया त्या रस्त्याने. तर जाऊया आता, गाडीमध्ये पेट्रोल भरूया आणि फटाफट जाऊया आपण मंदिरावरती. 170चं फ्यूल. मंदिरावरती, आणि मंदिर इथून अजून एक किलोमीटर लांब असेल बघा. ह्या जागेवरती जायचं आपल्याला, ह्या जागेवरती जायचं आहे टॉपला एकदम. तर जाऊया फटाफट इथून शॉर्टकटनी. तर भावांना गाडी मी पार्क केलेली ह्या साईडला, आणि आपल्याला जायचं वरती. तर जाऊया आता आपण वरती. गाडी इथं पार्क केलेली आहे, लॉक मारून देतो. तर भावांना ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. ह्या रस्त्याने एकदम टॉपला गाडी मी बाहेर पार्क केलेली आहे, तिथं पार्किंग आहे, आणि आपल्याला जायचं आहे फटाफट वरती. तर भावांना ह्या आपल्याला पूर्ण पायऱ्या चढायच्या आहे, इथून खालतून इथून खालतून तर इथून टॉपपर्यंत, इथपर्यंत आपल्याला पूर्ण पायऱ्या चढायच्या. तर अर्ध्या रस्त्यामध्ये मी आलेला आहे, आणि यानंतर आपल्याला परत एकदम टॉपला जायचं आहे, आणि तिथून बघूया व्ह्यू कसा येतो, कारण की इथं ना एक अलगच वाईब आहे, म्हणजे खूप भारी वाटते इथं यायला. तर जाऊया एक टॉपला, आणि सिनेमॅटिक शॉट तुम्हाला दाखवतो की वरती गेल्यानंतर. तर चला फटाफट जाऊया आपण वरती. आता पावनं वरती आल्यानंतर हा व्ह्यू आहे वरता. हे आपलं बाणेर सिटी आहे, आणि बाणेर सिटीच्या आतमध्ये वरती गडावरती बसलेलं आहे आपलं मंदिर, संत बाणेश्वर मंदिर. आणि त्यानंतर हा जो हायवे दिसतोय, तो जो मेट्रोचा पूल आहे तो गेलेला. तर जाऊया आता एकदम टॉपला. अर्धा रस्ता मी क्रॉस केलेला आहे, आणि वरती जाऊया, आणि वरती बघूया, दर्शन घेऊया. त्यानंतर बघूया तिथं गेल्यानंतर सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला वरती गेल्यानंतर टॉपला.
तर भावांनो मी आलेला आता वरती, आता जाऊया दर्शन घेऊया आणि त्यानंतर त्या बॅक साईडला जाऊन बघूया की तिथून त्या साईडला काय आहे. कारण की हे साईडला आपण बघितलेली आहे, हे साईडला पूर्ण हा जो हायवे, हा मेट्रो, नवीन मेट्रोचा हायवे आणि माझा गळा पण बसलेला आहे. नवीन मेट्रोचा हा रस्ता बनलेला आहे हा, आणि ही पूर्ण ही बाणेर सिटी आहे. तर आता जाऊया आपण वरती आणि दर्शन घेऊया आणि त्या साईडला पण बघूया आपण, त्या साईडला गेल्यानंतर काय आहे तिथं. तर जाऊया आता फटाफट आपण दर्शन घेऊया. तर भावना आत्ता आपण आलेले आहे मंदिराच्या आतमध्ये, आणि हे जे रांग आहे ही दर्शनाची रांग आहे. इथं आपल्याला बोर्डसुद्धा दिसतो इथं लागलेला, इथून जायचं आपल्याला, दर्शनाची रांग आहे. आणि या साईडला आपलं मंदिर आहे, संत बाणेश्वर मंदिर. तर आपण बघूया आतमध्ये कसं आहे काय. तर जाऊया आपण आतमध्ये आता. तर भावांनो आपण मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे आणि मला ना इथं येऊन खूप भारी वाटलं. कारण की इथं संध्याकाळी हा मोसम आहे, तर इमॅजिन करून बघा मॉर्निंगला कसं असेल. कारण की जो एरिया मी मागाशी दाखवला तो पहाडी एरिया आहे आणि खूप भारी वाटेल यायला. तर आपण एक प्लॅन बनवू, शायद उद्या नाही तर परवा आपण मॉर्निंगला यायचा प्रयत्न करू आणि मॉर्निंगला आल्यानंतर बघूया सनसेट कसा असतो या साईडला. आणि ब्लॉग चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आता आपण जाऊया खाली, कारण की आपण एकदम टॉपला आले होते आणि दर्शन झालेलं आहे आपलं आता. कारण की आपल्याला जॉबला पण जायचं आहे, तर निघूया आपण फटाफट आता घरी. तर फायनली भावांनो मी आता आलेलो आहे घरी. खाली मी गाडी आपली पार्क केलेली आहे आणि खूप रात झाली, कारण की तिथं खूप वेळ गेला, ट्रॅफिकमध्ये अटकलेलो होतो आणि आपल्याला आता जॉबला जायचं आहे. तर मी आता माझी झोमॅटोची जी जर्सी आहे ते घालून रेडी आहे. तर आपला सेम ब्लॉग येणार आहे त्याच जागेवरती, पण तो येणार आहे मॉर्निंगला, जो की होणार आहे आपला ट्रॅकिंग ब्लॉग. तर व्हिडिओ जर चांगला वाटत असला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.